कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची। सर्व पक्षांना सोबत घेत शक्ती प्रदर्शन करत सुनील तटकरे यांनी भव्य सभा रायगडमध्ये घेतली। महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे वाजत गाजत आपला अर्ज सादर केला। यावेळेला त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय नेत्यांनी सुनील तटकरे यांना विजयी करण्याचं सर्व मतदारांना आवाहन केलं आहे। खासदार म्हणून दिल्लीमध्ये काम करत असताना लोकांशी संपर्क असणारा हा नेता प्रत्येक वर्गाच्या, प्रत्येक जातीच्या, जमातीच्या, सगळ्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेले आदरणीय आपले तटकरे साहेब निश्चित आहेत। आणि म्हणून त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, त्यांची कार्यपद्धती बघत असताना केलेलं त्यांनी काम लक्षात ठेवून, विरोधकांमध्ये जरी काही चर्चा असली तरी येणाऱ्या 7 तारखेचं मतदान हे खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांना 3 लाखाच्या फरकाने विजयी केला असा माझा पूर्ण आत्मविश्वास निश्चित आहे। तू या वेळेला आपल्या त्या मतपेटीमध्ये ना कमळाचं निशाण असणार आहे, ना आपल्या धनुष्यबाणाचं असणार आहे। तिथं आपल्याला फक्त आणि फक्त पाहायचं आहे ते आपलं घड्याळ पाहायचं आहे आणि घड्याळासमोरचं बटन दाबून सुनील तटकरे साहेबांना निवडून द्यायचं आहे। सुनील तटकरे साहेबांना निवडून द्यायचं याचा अर्थ आपल्याला मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत। कारण या देशाचे पंतप्रधान कसे असावेत हे आत्ताच आपल्या धैर्यशील दादांनी यांनी सगळ्यांनी सांगितलं। याच्यावर फार बी काय बोलणार नाही, परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण कसे असावेत हेही आपण पाहिलेले आहेत। आणि मग आपल्या रायगड जिल्ह्याचा खासदार कसा असावा तर तो सुनील तटकरे साहेबांसारखा असावा ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। या मतदारसंघातले जवळजवळ सर्वच आमदार या युतीच्या यामध्ये आहेत। आणि मग मला तुम्ही सांगा, ही विजयाची जी घोडदौड आहे ही कोणीही अडवू शकत नाही। आपल्या विरोधात जे गीते आहेत या गीतेना गेल्या वेळेला हारल्या असल्यानंतर ते ह्या मतदारसंघात कुठे फिरकलेत का? या मतदारसंघात गीते कुठेही आले नाही। करोनाच्या काळात दिसले नाहीत, करोनाच्या नंतरच्या काळात दिसले नाहीत। या ठिकाणी जे जे प्रसंग आले या प्रसंगाला कधी या माणसाने तोंड दाखवलेले नाही। म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या जवळचा माणूस हे सुनील तटकरे आहेत। आणि या सुनील तटकरेंना आता या ठिकाणी आपल्या उपस्थितीत 7 तारखेला घड्याळाच्या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे। परंतु खासदार साहेब, आमचा एकच स्वार्थ आहे। दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून देखील आमचा स्वार्थ आहे, युतीचा एक घटक म्हणून देखील माझा स्वार्थ आहे की आपण निवडून आल्याच्या नंतर आम्हाला विश्वास आहे की या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला जिथे सन्मानाचं स्थान 100% मिळेल हा आमचा विश्वास आहे। परंतु ते मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर सर्वात जास्त निधी या देशामध्ये आपल्या रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजधानीमध्ये आला पाहिजे, हेच आपल्याकडनं आम्हाला शब्द पाहिजे। एवढंच फक्त आमचा स्वार्थ आहे। मी अधिक वेळ घेत नाही। आपल्या सर्वांना आजच्या या महायुतीच्या या प्रचंड सभेमध्ये मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करून सन्माननीय तटकरे साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। तर यावेळेला अनेक मतभेदांची भाषणे मी त्यांची ऐकली होती। आज सुनील तटकरे साहेबांना निवडून आणण्यासाठी घेतलेली शपथ मी ऐकली। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं निवडणुकीमध्ये व्यूहरचना करत होते, क्षणाला कधी 2 पावलं मागे यायचे, निवडणूक जिंकायची। आणि म्हणून आज शत्रूवर हल्ला करताना हे सगळे आमदार एकत्र येऊन शत्रूवर हल्ला करताना दिसत आहेत। मला मनापासून या सगळ्या आमदारांचं मनपूर्वक मी आभार मानतो। तिन्ही पक्षाचे नेते मंडळी आज तटकरे साहेबांच्या मागे प्रचंडपणाने उभे आहेत, त्यांचंही मी कौतुक करतो, त्यांना मी धन्यवाद देतो। बंधू भगिनींनो, सकाळी योगेश कदम पहिल्यांदा मला आमदार भेटले। त्यांनी सांगितले की पहिल्यांदा आम्ही घड्याळाला मतदान करणार आहोत। मी त्यांना सांगितले की कोल्हापूरला आम्ही पहिल्यांदा धनुष्यबाणाला मतदान करणार आहोत। कारण दोन्ही मतदारसंघामध्ये यापूर्वी कायम आमचं घड्याळ चिन्ह असायचं। आजपर्यंत राष्ट्रवादीचे खासदार निवडून येत होते, आता दोन्ही धनुष्यबाण असल्यामुळं आम्ही धनुष्यबाणाला बटन दाबणार आहोत। म्हणजे राज्यामध्ये आता महायुती झालेली आहे,
सगळीकडे नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला आपला महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे. ही सगळ्यांनी शपथ आपल्याला घ्यायची आहे की नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. 400 पार आपल्याला करायचे आहेत आणि 400 पार करत असताना त्याच्यामध्ये फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचे उमेदवार आदरणीय सुनील तटकरे साहेब देखील असले पाहिजेत. यासाठी आपण सगळ्यांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. आजची ही संख्या बघितल्यानंतर तटकरे साहेबांचा विजय हा निश्चित आहे. जसा मी रायगडचा पालकमंत्री आहे तसा रत्नागिरी जिल्ह्याचा देखील पालकमंत्री आहे आणि मी जसा पालकमंत्री आहे तसं काही वर्षापूर्वी सुनील तटकरे साहेब रत्नागिरीचे पालकमंत्री होते आणि रायगडचे देखील पालकमंत्री होते. मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सुनील तटकरे साहेबांना शब्द देतो की रत्नागिरी जिल्ह्यातनं जे काही मतदान होईल त्याच्यातलं देखील फार मोठं मताधिक्य हे महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे साहेबांना असेल. हा पालकमंत्री या नात्यानं रत्नागिरीचा म्हणून मी शब्द देतो. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे. तुमचं आमचं आणि सर्व देशातील पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी एकत्रपणे त्या बूथवरती सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या बूथवरती एकत्रपणे त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी हा विश्वास निर्माण केला की त्या बूथवरती होणारं मतदान, या मतदानाच्या 70% मतदान हे महायुतीला आणि आपल्या असणारे उमेदवार तटकरेंना झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी 7 तारीख ही अत्यंत महत्वाची आहे. 7 मेला होणारी निवडणूक ही तुम्ही आम्ही सर्वांनी लोकांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे. महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरेजी यांना त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण तिथे असणारं घड्याळाचं बटन हे ज्यावेळेला आपण दाबणार आहोत तेव्हा ते मतदान डायरेक्ट नरेंद्र मोदीजींना होणार आहे हे आपण सर्वांनी पटवून दिलं पाहिजे. निवडणुका आल्या की संविधान बदललं जाणार आहे. राजकीय दृष्ट्या विरोधकांच्या पुढे काही सांगण्यासाठी उरलेलं नाही. एनडीए मजबूत होणार आहे. यूपीए विसर्जित झाली. INDIA म्हणजे इंडी नावाची आघाडी जी दिशाहीन आहे, ज्याला नेतृत्व नाही. इथे आमच्याकडे नेतृत्व आहे नरेंद्र मोदींचं. या नेतृत्वाखाली राज्यामध्ये नेतृत्व आहे एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादांचं. या नेतृत्वाखाली बलशाली देश बनवणं, बलशाली राज्य बनवणं या भूमिकेतून आपण सगळेजण काम करूया एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. प्रचंड उपस्थितीने आपण या ठिकाणी आलात. आयोजकांचे, सर्व पक्षाच्या नेत्यांचे अंतःकरणापासून आभार मानतो. न चुकता 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत आपण मला विजयी करा. ऑक्टोबर महिन्यामध्ये माझ्या सहित पहिल्यांदा आम्हाला पण कमळावरती बटन दाबावं लागणार आहे, कारण माझं मत पेण विधानसभा मतदारसंघात आहे. आमच्यापैकी ज्यांचं मत महाड विधानसभा मतदारसंघामध्ये असेल तिथे आम्ही धनुष्यबाणावरती मत टाकू. डॉक्टर निश्चिंत राहा, तुम्ही तर डॉक्टरच आहात आणि तुम्हाला नाडी परीक्षा चांगली येते. गुहागरला येईन तेव्हा माझी नाडी तपासा, मग तुम्हाला त्या नाडीतला ठोक्यातला प्रत्येक आवाज महायुतीचा ऐकायला मिळेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आला त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणापासून आभार मानतो. साऱ्या पत्रकार मित्रांचे, वाहिन्यांचे सुद्धा आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. आम्ही विकासाचे वारकरी हे ब्रीदवाक्य घेऊन सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये आपली ताकद दाखवली. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार माझा विजय निश्चित करतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुश्ताक खान, माय कोकण, रायगड. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.